मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅपी आय चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे 10वी पासवरची जी भरती निघालेली आहे त्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या संदर्भात हा जो व्हिडिओ तयार केलेला आहे। तत्पूर्वी आपण त्यासाठी लागणारी पात्रता, लागणारी वयाची अट, नोकरीचे ठिकाण, कोणकोणती पदं आहेत याची थोडक्यात माहिती जाणून घेऊ। त्यावर तुम्ही आल्यानंतर पाहू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर 2025 मध्ये 10वी पासवरती जी भरती निघाली आहे त्याच्यामध्ये टोटल 357 जागा आहेत। त्यापैकी टोटल ह्या 9 पदं आहेत। ही जी 9 पदं आहेत त्या पुढे दिसते तुम्हाला कोणकोणती पदं आहेत। या ठिकाणी पदांची नावं दिसतात आणि कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ते त्या पुढं पदाच्या पुढं मांडलेले आहेत। त्या पद्धतीने या जागा आहेत। त्याच्यानंतर ही सर्व पदांसाठी तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे। तसेच तुमची वयाची अट ही 30 मे 2025 रोजी व तुमचं वय 18 ते 38 वर्ष असलं गरजेचं आहे। आणि तसंच मागासवर्गीय तुमची कास्ट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 5 वर्ष सूट दिली जाईल। तसेच नोकरीचे ठिकाण हे छत्रपती संभाजीनगर राहणार आहे आणि तुमची कास्ट जर ओपन असेल तर यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये फी राहणार आहे आणि बाकीच्या कास्टसाठी 900 रुपये फी राहणार आहे। तसेच याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जून 2025 आहे, संध्याकाळी 5 पर्यंत। तरी लवकरात लवकर तुम्ही अर्ज करून घ्या। लास्टच्या दिवशी जरा वेबसाईट जर डाऊन होऊ शकतो तरी लवकरात लवकर तुम्ही अर्ज करून घ्या। त्याच्यानंतर हा फॉर्म भरून झाल्यानंतर याचं हॉल तिकीट कधी येणार, याची परीक्षा कधी असणार आहे याची थोडक्यात माहिती जाणून घ्यायची असेल तर त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात। तसेच त्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओला सुरुवात करण्यासाठी आपल्याला फॉर्म भरण्याच्या लिंकवर जायचं आहे। फॉर्म भरण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। फॉर्म भरण्यासाठी ही लिंक आहे, या ठिकाणी लक्ष द्या, ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। या लिंकवर क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता रजिस्ट्रेशन नावाचं हे बटन आहे। या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर आपण आतमध्ये येऊ फॉर्म भरण्याच्या वेबसाईटवरती। या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी जरा थोडं लोड घेईल। त्याच्यानंतर आपला फॉर्म या ठिकाणी ओपन होईल। त्याच्यानंतर हे काही माहिती दिसतील ती थोडक्यात वाचून घ्या आणि आय ॲग्री बटनावर क्लिक करून घ्यायचं। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली वैयक्तिक माहिती टाकून घ्यायची आहे। या ठिकाणी आपलं पहिलं नाव टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मधलं नाव म्हणजे वडिलांचं नाव वगैरे टाकून घ्या। त्यानंतर लास्ट नेममध्ये आपलं आडनाव टाकून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपलं 10वीच्या मार्कशीटवर ज्या पद्धतीने नाव आहे त्या पद्धतीने सेम टू सेम स्पेलिंग या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली आईचं नाव टाकून घ्या। त्याच्यानंतर खाली वडिलांचं नाव टाकून घ्या। ही माहिती टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली घेऊन यायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी विचारेल तुमच्या नावामध्ये बदल आहे का। शक्यतो लग्न झालेल्या लेडीजच्या नावात बदल असतो तर त्यांनी या ठिकाणी येस करून ते नाव टाकून घ्यायचं आहे। बाकीच्यांनी नो बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। या पद्धतीने मी कसं सिलेक्ट करत आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमची तारीख सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर ही माहिती टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला आपलं जेंडर वगैरे टाकायचं आहे। जेंडर वगैरे आहे ते त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर मेल फिमेल काय असेल ते तुम्ही टाकून घ्या। त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी मोबाईल नंबर टाका। तोच मोबाईल नंबर या कॉलममध्ये पण टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला चालू ईमेल ID टाकायची आहे। तीच सेम ईमेल ID आपल्याला पुढं पण टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आता एक्झाम सेंटर सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। 3 एक्झाम सेंटर आहेत, त्यापैकी ओपन करून घ्यायचं आहे। तुम्हाला जे सेंटर जवळ वाटतं ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या। एक सेंटर मी सिलेक्ट करून दाखवते या ठिकाणी। तर या ठिकाणी पाहू शकता हे एक्झाम सेंटर वगैरे आहेत सर्व। तर यातलं तुम्हाला कोणतं जवळ आहे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता कोल्हापूर सिलेक्ट केलं। त्याच पद्धतीने दुसरं सेंटर पण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। एकदा कोल्हापूर घेतलं तर ते डबल घ्यायचं नाही। त्याच्यानंतर दुसरं सेंटर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्या पद्धतीने तिन्ही पण सेंटर सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर या ठिकाणी टिपचं बटन दिसत आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि जनरेट OTP या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। सेंड OTP बटनावर क्लिक केल्यानंतर इथं कॅप्चा टाकून सबमिट करून घ्यायचं आहे। सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल। तो OTP आपल्याला एंटर OTP या रकान्यात टाकून व्हॅलिडेट OTP या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। ग्रीन कलरमध्ये दिसत आहे त्याच्यावरती पाहू शकता या ठिकाणी OTP व्हेरीफाय झालेला आहे। तुम्हाला OTP हा मोबाईलवर किंवा ईमेल IDवर येऊ शकतो, तेव्हा दोन्हीकडे पण चेक करा। त्याच्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री बटनावर क्लिक करून खाली दिलेलं कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने। त्याच्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। टाकलेली सगळी माहिती या ठिकाणी दिसेल। सगळी माहिती बरोबर एकदा चेक करून घ्यायची आहे आणि त्याच्या पुढे व्हेरीफायचे जे बटन आहे ते प्रत्येक ठिकाणी येस करून घ्यायचं आहे या पद्धतीने। त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर क्लोज करून घ्या। त्याच्यानंतर या ठिकाणी आपली भरलेली माहिती दिसेल। त्याच्यानंतर या ठिकाणी पोस्ट सिलेक्शन नावाचं ऑप्शन आहे, या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी क्लिक हिअर टू अप्लाय हे बटन दिसत आहे।
याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथून पुढे आपल्याला आता फॉर्म भरण्यासाठी आपण सुरुवात करू. सोमवारी तर या ठिकाणी या टिप बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे, येस बटनावर. त्याच्यानंतर पोस्ट निवडा या बटन आहे या ठिकाणी. तर याच्यातलं कोणत्या पोस्टला तुम्हाला अप्लाय करायचं आहे ती पोस्ट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण टाकलेली माहिती दिसेल. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारेल आपल्याला मॅरिटल स्टेटस, तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात ते विचारेल. तर असेल तर येस करून घ्या, नसेल तर अनमॅरिड वगैरे करून घ्या. त्याच्यानंतर खाली आपल्याला आपल्या डोमासेलची माहिती टाकायची आहे. नॅशनॅलिटी इंडियन. त्याच्यानंतर तुमच्याकडे डोमासेल आहे का नाही विचारेल. या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. डोमासेलचं या ठिकाणी माहिती टाकून घ्यायची आहे. तुम्हाला डोमासेल कोणत्या शाखेतून निघाले आहे तर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तहसीलदार वगैरे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर काय असेल ते तुमच्या डोमासेलच्या खाली कोपऱ्यात दिलेलं असतं. त्यानंतर डोमासेल कधी काढलं ती तारीख या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर डोमासेलचा जे नंबर असतो तो नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा, सिरियल नंबर. त्याच्यानंतर खाली आपल्याला माहिती टाकून घ्यायची आहे, तुमची कास्टची माहिती टाकून घ्या. तर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या तुमची कास्ट कोणती या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कास्ट कुठल्या कास्टमधून तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे ते कास्ट सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर कास्ट तुमची कुठल्या कार्यालयातून काढले ते कार्यालयाचं या ठिकाणी नाव. त्याच्यानंतर किती तारखेला काढले, त्याच्यानंतर सर्टिफिकेटचा नंबर टाकून घ्यायचा आहे. ते टाकून झाल्यानंतर सेम डिटेल्स या ठिकाणी आपल्याला नॉन क्रिमिनलची पण टाकून घ्यायचे आहे. शाखेचं नाव, तारीख आणि सिरियल नंबर. त्याच्यानंतर खाली घेऊन डॉक्युमेंट सिलेक्शन करून घ्यायचा. या 5 डॉक्युमेंटपैकी कोणतं तर एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आता आपल्याकडे पॅन कार्ड आहे तर आपण पॅन कार्ड सिलेक्ट करू. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि ज्या पद्धतीने पॅन कार्डवरती नाव आहे ते नाव या पद्धतीने या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या बटनावर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. आपल्याला सर्व माहिती टाकून घेतली. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर आपण क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर ओके करून घेऊ. या ठिकाणी डाटा सगळ्या सक्सेसफुल झालेला आहे. तर त्याच्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला पुढची माहिती ॲडिशनल इन्फॉर्मेशन भरून घ्यायची आहे. तर या ठिकाणी विचारायचं तुमच्या आत्महत्या शेतकऱ्याचं मुला मुलगी वगैरे आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो. त्याच्यानंतर ही सर्व माहिती वाचा. त्याच्यानंतर फक्त येस और नोमध्ये उत्तर द्यायचे आहेत या ठिकाणी. तर सर्व माहिती वाचून वगैरे घ्या. तुम्ही कोणत्या आरक्षणमध्ये येता का, येत असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या प्रत्येक ठिकाणी. या पद्धतीने सगळ्या ठिकाणी नो करून घ्या. जर तुम्हाला येस येत असेल तर येस करून घ्या. तुम्हाला कोणतं आरक्षण भेटतं त्याच्यानुसार. मला ते या ठिकाणी कोणतं सुद्धा आरक्षण भेटत नाही तर या ठिकाणी नो करून घेतो प्रत्येक ठिकाणी. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करू, ओके करून घेऊ. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. तुमच्या गावाचं नाव टाका, तुम्ही कुठं राहता ते गावात टाका. त्याच्यानंतर या ठिकाणी कंट्रीमध्ये इंडिया करा, या ठिकाणी स्टेटमध्ये महाराष्ट्र करा, जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा निवडा. त्याच्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या सिटीमध्ये गावात राहतात ते गावाचं नाव टाकून या ठिकाणी कोणत्या गावात राहतं त्या गावाचं पिनकोड टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परमनंट ॲड्रेस येस असेल तर येस करा, नसेल तर तुमचा परमनंट ॲड्रेस वेगळा असेल तर या ठिकाणी नो करून घ्यायचा आहे आणि पुढे या ठिकाणी त्याची माहिती टाकून घ्यायची आहे. तर आपला दोन्ही पण ॲड्रेस सेमच आहे तर आपण येस करून घेणार आहे. त्याच्यानंतर खाली सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करून घेऊ आपण. तर या ठिकाणी ॲड्रेस टाकून झाला. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर आपण क्लिक करून ओके करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला विचारायला या ठिकाणी तुम्हाला मराठी भाषा येते का, तर या ठिकाणी आपल्याला येस करून घ्यायचं आहे. मराठी भाषा येते. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी 10वीची इन्फॉर्मेशन टाकायची आहे. 10वीला कोणता बोर्ड होता ते बोर्डाचं या ठिकाणी नाव टाकून घ्या. महाराष्ट्र स्टेट बोर्ड. जर बाहेरचा कोणता दुसरा बोर्ड असेल तर एनी अदर इक्विलंट बोर्ड या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 10वीला कोणत्या शाळेत होता त्या शाळेचं नाव टाकून घ्या. तुम्हाला CGPA होतं का पर्सेंटेज होतं ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, पर्सेंटेज. त्याच्यानंतर आपल्याला 10वीला किती मार्क्स पडले, 500 पैकी किती मार्क्स पडले, 420 वगैरे, तर ते या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे मार्क्स टाकल्यानंतर ॲटोमॅटिक या ठिकाणी पर्सेंटेज येतील. त्याच्यानंतर 10वी कधी पासआउट झाला, 2000 कितीला पासआउट झाला ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. या पद्धतीनं पासआउट कधी झाला ते वर्ष या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. 3/2025 वगैरे काय असेल ते तुमचं सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सगळी माहिती टाकून घ्यायला. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करून घेऊ आपण, ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे, लक्ष द्या. या ठिकाणी फोटो वगैरे कसे अपलोड करायचे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे फोटो अपलोड करा. या ठिकाणी आपल्याला स्कॅन कॉपी आपला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा. त्यासाठी या बटनावर क्लिक करून घेऊ आपण. या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता क्लिक हिअर टू कॅप्चर.
म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक सेल्फी अपलोड करायचा आहे, या ठिकाणी आपल्याला सेल्फी अपलोड करायचा आणि या ठिकाणी आपल्याला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. तर पहिल्यांदा या ठिकाणी सेल्फी अपलोड घेऊन दाखवतो कशा पद्धतीने करायचे. त्यासाठी आपल्याला क्लिक हिअर टू कॅप्चर फोटो या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. हे बटन आहे त्याच्यावरती. जर तुम्ही हा फॉर्म जर कम्प्युटरवर भरत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला परत एकदा तुमच्या आपण जी प्रोसेस केली लॉग इनची आत्तापर्यंत जेवढी फॉर्म प्रोसेस केली ती सगळी प्रोसेस आपल्याला मोबाईलमध्ये करायची आहे आणि इथपर्यंत यायचं आहे. त्याच्यानंतर क्लिक हिअर टू प्रोसेड या बटनावर क्लिक करून तुम्हाला मोबाईलमधून सेल्फी अपलोड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स हे तुम्हाला कम्प्युटर लॉग इन करून परत कॉम्प्युटरवरती ते अपलोड करून घ्यायचे आहेत. तर त्या ठिकाणी आता आपण मोबाईलवर अपलोड लॉग इन करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर क्लिक हिअर अपलोड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मायक्रोफोन ऑफ वगैरे ऑन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला फोटो कॅमेरा ओपन होईल. त्याच्यानंतर खाली क्लिक हिअर बटन दिसेल, त्या क्लिक हिअर बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता या ठिकाणी आपला फोटो या ठिकाणी अपलोड झालेला दिसून येतो. तर पाहू शकता या ठिकाणी सेल्फी अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला दुसरा ऑप्शन आहे तो या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्या या पोस्टवर क्लिक करून घ्यायचं आहे. फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याकडं फोटोची साईज ही 80 KB ते 200 KBमध्ये असली पाहिजे आणि फोटोचा बॅकग्राऊंड हा व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड असला पाहिजे. तर या ठिकाणी आपण आता फोटो अपलोड करून घेऊन दाखवतो. तर या ठिकाणी आपल्याला गॅलरीमध्ये यायचं आहे फोटो अपलोड करायला. तुम्ही फाईल मॅनेजरमध्ये या वगैरे तुमचं काय असेल ते ऑप्शन त्याच्यामध्ये येईल तुम्ही. त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता फोटो या ठिकाणी आलेला आहे. पाहू शकता या ठिकाणी फोटो अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लोज ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कॅप्चर फोटो पण अपलोड झालेला आहे आणि व्ह्यू अपलोड फोटो पण अपलोड झालेला आहे. दोन्ही फोटो या ठिकाणी अपलोड झाले. त्याच पद्धती खाली सिग्नेचर पण करून घ्यायचे आहे अपलोड 2 नंबरच्या ऑप्शनला. सिग्नेचरची साईज ही 80 KB ते 200 KB पाहिजे. तर या ठिकाणी आपण सिग्नेचर पण एकदा अपलोड करून घेऊ. या ठिकाणी सिग्नेचर पण अपलोड झाले. त्याच्यानंतर क्लोज करून घेऊ. त्याच पद्धतीने आता आपल्याला खालची पण डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. फोटो आणि सिग्नेचर झालेलं त्याच्यानंतरची प्रोसेस दाखवतो. त्यानंतर या ठिकाणी 10वीचं मार्कशीट अपलोड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली डोम असेल, त्याच्यानंतर खाली जाती सर्टिफिकेट, त्याच्यानंतर खाली नॉन क्रिमिनल, त्याच्यानंतर पुढं पॅन कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे. ज्या पद्धतीने फोटोज अपलोड केले त्याच पद्धतीने हे डॉक्युमेंट्स पण अपलोड करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. सर्व घोषणापत्र डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून घ्यायचे आहे. सर्व अपलोड झाल्यानंतर एकदा प्रिव्ह्यू करून चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी प्रिव्ह्यू करण्याचे अधिकार जे डॉक्युमेंट आहेत ते सगळे डॉक्युमेंट PDF स्वरूपात अपलोड करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी दाखवतो PDF स्वरूपात करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी पाहू शकता ओनली PDF 100 KB ते 200 MBमध्ये तिची साईज हवी. या पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतलेले आहेत आपण. त्याच्यानंतर प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून घ्यायचं एकदा आपल्याला. फॉर्म येईल. फॉर्म सगळा चेक करून घ्यायचा बरोबर आहे का नाही वगैरे सगळं चेक करून घ्या, स्पेलिंग वगैरे सगळं. त्याच्यानंतर ओके करून घ्यायचं खाली. त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. जर असा जर मेसेज आला तर तुम्हाला या ठिकाणी एकदा तुम्ही अपलोड केलेलं फोटो, सेल्फी आणि सिग्नेचर एकदा चेक करून घ्यायचे आहे बरोबर गेले आहेत का नाही. या पद्धतीने जर बरोबर असतील तर या ठिकाणी त्याच्यानंतर या ठिकाणी सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट करायला आपल्याला लास्टच QR कोड यूज करू आपण. त्याच्यानंतर मेक पेमेंटवर क्लिक करू. त्याच्यानंतर हा QR कोड आपल्याला मोबाईलच्या UPI पेमेंटमधून स्कॅन करून घ्यायचा आहे. पेमेंट या ठिकाणी कट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिफ्रेश किंवा बॅकचं बटन दाबायचं नाही. ते ॲटोमॅटिक तुमचं पेमेंट कट होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रिंटचा ऑप्शन येईल. या पद्धतीने या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट पण सांगतो तुम्हाला. तर या ठिकाणी आता फॉर्म भरून झाला तर याचा निकाल कधी लागणार, याचं हॉल तिकीट कधी येणार, ती जर गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण वेळोवेळी त्याची माहिती आपल्या चॅनलवर येत राहते. या पद्धतीने ह्याचा हा फॉर्म भरायचा आहे. तर ॲटोमॅटिक पेमेंट कट झाल्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढे या ठिकाणी कोपऱ्यात इथे प्रिंटचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर जाऊन तुम्हाला प्रिंटआउट आपल्याला काढून घ्यायचे आहे. या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.